रामकृष्ण हरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. तुळसीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची रूप. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. या अभंगात विठ्ठलाच्या सगुण रूपाचं वर्णन करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतायत की विठ्ठलाचे सुंदर रूप कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. त्याच्या गळ्यात तुळशीचा हार असून त्यांनी कमरेभोवती पितांबर नेसला आहे. हे रूप मला खूप आवडतं. त्यांच्या कानात मासोळीच्या आकाराची कुंडले चमकत आहेत, गळ्यात कौस्तुभमणी आहे. महाराज बोलतात की हे रूप बघायला मिळणं हेच माझ्यासाठी सर्व सुख आहे आणि मी ते निरंतर आवडीने पाहीन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलीये हाची वर देई, संचरोणी राही हृदया माझी. तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. या अभंगात जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांची एकमेव इच्छा बोलून दाखवत आहेत. ते म्हणतायत की हे रखुमाईच्या पती माझ्या जीवलगा, माझे डोळे नेहमी तुझ्या मूर्तीवर जडून राहू दे. तुझं रूप खूप गोड आहे, तुझं नाम खूप गोड आहे. तू मला नेहमी प्रेम देत राहा. विठू माऊली, मला एक आशीर्वाद दे की तू माझ्या हृदयातच येऊन राहा. महाराज म्हणतात मला आणखी काही नको, तुझ्या पायातच माझं सर्व सुख सामावलं आहे. रामकृष्ण हरी.